नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ओम नमः शिवाय। मित्रांनो, मी तुम्हाला आज ज्या व्यक्तींबद्दल सांगणार आहे त्यांच्यावर स्वयं महादेवाची कृपा असते। ते महादेवाचे अंश असतात। या 5 अक्षरांवरून ज्या व्यक्तींची नावे असतात त्यांच्यावर स्वतः महादेवाची दृष्टी असते। तर चला बघूयात या नावातील अक्षरांबद्दल। जर तुमचे नाव या अक्षरावरून नसेल तर तुम्ही तुमच्या इष्टदेवाची प्रार्थना करून आपल्या जीवनात आनंद आणू शकता किंवा महादेवांना प्रसन्न करून आपल्या जीवनाला मंगलमय बनवू शकता। सर्वात आधी बघूयात के अक्षरावरून सुरू होणारी नावे। ज्यांचे नाव के या अक्षरावरून सुरू होते त्यांना महादेवाच्या आशीर्वादाने प्रगतीची संधी मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होईल। या व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर कुठेही बाहेर फिरायला जाऊ शकतात। या व्यक्ती खूपच भाग्यवान आणि आनंदी असतात कारण यांच्यात महादेवांचा अंश असल्याचे मानले जाते। आता बघूयात आर अक्षरावरून ज्यांचे नाव सुरू होते त्या व्यक्तींविषयी। आर नावाच्या व्यक्तींच्या कुंडलीत विदेश यात्रा करण्याचा योग घडून येणार आहे। महादेवाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप आनंद प्राप्त होईल। महादेवाच्या आशीर्वादामुळे तुम्ही कुठेही यात्रा कराल तेथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही। तुम्ही महादेवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून तुमच्या कामात यशस्वी होऊ शकता। एन अक्षरावरून ज्यांचे नाव सुरू होते त्यांना त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे। सध्या त्यांना खूप सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे। या व्यक्तींना त्यांच्या जीवनसाथीची खूप साथ मिळणार आहे। एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊन तुम्ही स्वतःला खूप आनंदी करू शकाल। एस या अक्षरावरून ज्यांचे नाव सुरू होते त्यांच्याविषयी। तुमच्या अथक परिश्रमामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल। तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून खूप मदत व सहकार्य मिळेल। एस अक्षरावरून नावाची सुरुवात होणाऱ्या व्यक्ती खूपच भाग्यशाली असतात। त्यांच्यावर स्वयं महादेवाची कृपादृष्टी असते। जी या अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते त्यांच्याविषयी। महादेवांच्या आशीर्वादामुळे या व्यक्तींचे काही जुने काम अडकून पडले असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल। या व्यक्तींवर महादेवांचा आशीर्वाद नेहमीच राहील। त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील। मित्रांनो, महादेव हे भोळे साम असल्या कारणाने आपल्या भक्तांना खूप लवकर प्रसन्न होतात। हे सर्व देवांमध्ये लवकरात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत। त्यांचा स्वभाव भोळा असल्याने ते भक्तांच्या हाकेला पटकन धावून येतात। सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो आणि या दिवशी केले गेलेले महादेवाचे पूजन यामुळे भगवंत खूप आनंदित होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद।